हॅलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज द रेड हेडेड लीग, नाव जरा वेगळं वाटलं असेल तुम्हाला. द रेड हेडेड लीग हा लेसन पाहणार आहोत आज. द रेड हेडेड लीग याचा अर्थ मराठीमध्ये होतो लाल केसवाल्यांची संघटना. हेड म्हणजे डोकं, डोकं लाल असलेल्यांची संघटना थोडक्यात, आहे की नाही. आणि हा लेसन आपण वेगवेगळ्या पार्टमध्ये पाहणार आहोत. प्लस याचा जो एक्सरसाइज आहे, याचे जो क्वेश्चन आन्सर्स आहेत ते पण मी तुम्हाला देणार आहे. तुम्ही हे सगळे पार्ट जे आहेत ना ते सलग पाहायचे आहेत, म्हणजे ही स्टोरी आहे त्याच्यामध्ये खंड पडणार नाही, बरोबर. तर आपण आता सुरुवात करूया. आणि सगळ्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत, म्हणजे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 आणि त्याचा जो एक्सरसाइज आहे तो व्यवस्थित सलग पहा, म्हणजे समजून जाईल तुम्हाला लेसन. ओके, तर आता सुरुवात करूया. आता पार्ट 1 मिस्टर विल्सन स्टोरी. पहिला जो भाग आहे याच्यामध्ये की जो श्रीयुत विल्सन जे आहेत, मिस्टर विल्सन जे आहेत, त्यांची जी कथा आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. पहा आता म्हणजे मिस्टर विल्सन या ठिकाणी बोलतायत. आता पहा. व्हेन आय कॉल्ड अपॉन माय फ्रेंड मिस्टर शेरलॉक होम्स, ही वॉज कन्व्हर्सिंग विथ अ विजिटर हु वॉज अन एल्डरली मॅन विथ फायरी रेड हेअर. पाहता, म्हणजे जेव्हा मी माझे मित्र शेरलॉक होम्सला भेटायला गेलो, तर शेरलॉक होम्स हे एक डिटेक्टिव्ह आहेत. शेरलॉक होम्स काय आहेत? एक डिटेक्टिव्ह आहेत. ही वॉज कन्व्हर्सिंग विथ अ विजिटर. ते काय करतायत? एका व्हिजिटरशी, म्हणजे त्यांना भेटायला आलेला जो माणूस आहे, व्हिजिटर म्हणजे भेटायला आलेला माणूस किंवा भेटायला आलेली व्यक्ती, ते शेरलॉक होम्स काय करत होते? त्या भेटायला आलेल्या माणसाशी बोलत होते. हु वॉज अन एल्डरली मॅन विथ फायरी रेड हेअर. की फायरी रेड म्हणजे त्यांचे केस लाल भडक होते आणि ते कसे होते? एल्डरली मॅन म्हणजे वयस्कर होते. आणि यांच्याशी कोण बोलत होतं? मिस्टर शेरलॉक होम्स. कोणाशी? ज्याचे लाल भडक केस आहेत त्या माणसाशी बोलत होते, जेव्हा हे गृहस्थ त्यांना भेटायला गेले होते तेव्हा. होम्स इंट्रोड्यूस मी टू द विजिटर. होम्सने माझी त्या भेटायला आलेल्या माणसाची ओळख करून दिली. मिस्टर जाबेज विल्सन, ही वॉज अ पॉन ब्रोकर. म्हणजे होम्स इंट्रोड्यूस मी टू द विजिटर, होम्सने माझी ओळख काय करून दिली? त्या भेटायला आलेल्या माणसाशी किंवा त्या पाहुण्याशी करून दिली. म्हणजे ते भेटायला आलेले व्यक्ती कोण होते? मिस्टर जाबेज विल्सन. कोण होते ते? मिस्टर जाबेज विल्सन. ही वॉज अ पॉन ब्रोकर. पॉन ब्रोकर म्हणजे सावकारी व्यवसाय करणारे होते ते. मिस्टर जाबेजचा व्यवसाय काय होता मित्रांनो? ते सावकारी करत होते. सावकार माहितीये तुम्हाला, कर्ज देतात व्याजाने. होम्स आस्क हिम टू रिपीट हिज स्टोरी फॉर मी. होम्सने त्यांची कथा पुन्हा मला सांगायला सांगितली. ही बिगॅन बाय शोईंग अस अन ऍडव्हर्टाइजमेंट इन अ न्यूजपेपर. आता ते जे जाबेज विल्सन आहेत त्यांनी त्यांची कथा पहिले होम्सला ऐकवली होती आणि पुन्हा ते आता या गृहस्थांना सांगतायत. काय सांगतायत? ही बिगॅन बाय शोईंग अस अन ऍडव्हर्टाइजमेंट इन अ न्यूजपेपर. म्हणजे वर्तमानपत्रामध्ये आलेली जी बातमी आहे ती दाखवून त्यांनी सुरुवात केली. इट रीड्स ॲज फॉलोज. वर्तमानपत्रामध्ये काय आली होती बातमी पहा. टू द रेड हेडेड लीग, लाल केसवाल्या संघटनेतील सदस्यांकरता. म्हणजे ज्यांचे केस लाल आहेत त्या सदस्यांकरता. काय आहे? देअर इज अ वॅकन्सी फॉर अ मेंबर ऑफ द लीग. म्हणजे संघामध्ये मेंबर होण्यासाठी ह्या लीग मध्ये एक वॅकन्सी आहे, म्हणजे रिक्त जागा आहेत. अँड द सॅलरी इज 4 pounds अ वीक फॉर नॉमिनल सर्व्हिसेस. आणि मेंबर होण्याकरता एक जागा रिकामी आहे आणि या कामाची त्यांना किती भेटणार आहे? सॅलरी म्हणजे पगार किती भेटणार आहे? 4 pounds अ वीक. एका आठवड्याला 4 pound मिळणार आहेत, 4 pound मिळणार आहेत. फॉर नॉमिनल सर्व्हिसेस म्हणजे काही सामान्य काम करता येईल किंवा थोडंसं काम देण्यात येईल, त्याचे त्यांना 4 pound मिळणार आहेत. रेड हेडेड मेन मे अप्लाय इन पर्सन ऑन मंडे. म्हणजे लाल केस असणारे पुरुष, मेन म्हटलंय या ठिकाणी, MEN, मेन म्हणजे फक्त पुरुषांसाठीच होतं. अर्ज केव्हा करू शकणार होते? ऑन मंडे. कधी? मंडे म्हणजे सोमवारी. ऍट 11 o'clock, 11 वाजता. कुठे? डंकन रॉस ऍट द ऑफिस ऑफ द लीग. म्हणजे डंकन रॉस इथं हे काय आहे? या ठिकाणी रेड हेडेड लीग म्हणजे लाल केस असणाऱ्या लोकांचं काय आहे त्या ठिकाणी? त्या संघटनेचं ऑफिस आहे 7 फ्लीट स्ट्रीट. आणि
त्या 7 फ्लीट स्ट्रीट हा रस्ता आहे, स्ट्रीट म्हणजे रस्ता, या रस्त्यावरील डंकन रॉस तिथं ऑफिस आहे, तिथं जाऊन 11 वाजता भेटायचे सोमवारी, अशी बातमी आली होती पहिल्यांदा. मग पुढे काय झालं पहा. द ऍडव्हर्टाइजमेंट हॅड अपियर्ड इन न्यूजपेपर 2 months अगो. ही जी बातमी आली होती ना, ही ऍडव्हर्टाइजमेंट, ती 2 महिन्यापूर्वी आली होती. मिस्टर विल्सन्स असिस्टंट, हे जे मिस्टर विल्सन होते, जाबेज विल्सन, आता हे जे सांगत होते ते, त्यांचे जे असिस्टंट होते त्याचं नाव काय, विन्सेंट स्पॉल्डिंग. त्याचं नाव काय आहे, विन्सेंट स्पॉल्डिंग. त्या विन्सेंट स्पॉल्डिंगने काय केलं होतं, त्याला ती जाहिरात दाखवली होती. हॅड शोन इट टू हिम. मिस्टर विल्सनला त्याचे जे असिस्टंट होते विन्सेंट स्पॉल्डिंग यांनी ती जाहिरात दाखवली. मग पुढे काय झालं, मिस्टर विल्सन लाईक हिज असिस्टंट स्पॉल्डिंग. आणि मग मिस्टर विल्सन जे होते ते, त्यांचा जो असिस्टंट होता स्पॉल्डिंग, तो त्यांना खूप आवडायचा. का आवडायचा, ही वॉज स्मार्ट, एफिशियंट अँड वर्क फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेजेस. आणि तो कसा होता, स्मार्ट, हुशार होता, एफिशियंट, तत्पर होता, कुठलंही काम तो पटकन करायचा, अँड वर्क फॉर ओनली हाफ द नॉर्मल वेजेस. आणि तो फक्त नॉर्मल वेजेस म्हणजे ओनली हाफ द नॉर्मल वेजेस म्हणजे अर्ध्या पगारातच तो काम करायचा, म्हणून तो त्याला काय करायचा, आवडायचा. आता या ठिकाणी कॅरेक्टर कोणकोणते पाहिले आपण. मिस्टर विल्सन, ते कोण आहेत, सावकार आहेत. त्यांचा जो असिस्टंट आहे स्पॉल्डिंग, तो त्यांना खूप आवडतोय. आणि हे जे शेरलॉक होम्स आहेत यांना ते भेटायला आले. कोण, विल्सन भेटायला आले. बट द असिस्टंट ऑल्सो हॅड हिज फॉल्ट्स. पण तो जो असिस्टंट होता स्पॉल्डिंग, त्याचे काही दोष सुद्धा होते. एव्हरी नाव अँड देन ही लेफ्ट वर्क अँड वेंट डाऊन इन टू द सेलर टू डेव्हलप फोटोग्राफ्स. त्याला काय होता, त्याला फोटोग्राफीचा छंद होता. फोटोग्राफी वॉज इज हॅबी. पण तो हॉबी म्हणजे छंद. तो काय करायचा, एव्हरी नाव अँड देन, तो थोड्या वेळाने काय करायचं, ही लेफ्ट वर्क, काम सोडायचा आणि काय करायचा, वेंट डाऊन इन टू द सेलर. आणि तळघर होतं त्यांच्या ऑफिसला, त्या तळघरामध्ये जायचा आणि तो काय करायचा, डेव्हलप फोटोग्राफ्स. जे फोटोग्राफ आहेत ते डेव्हलप करायचा, म्हणजे त्याच्या निगेटिव्ह वगैरे आहेत त्या धुवत बसायचा. का, कारण तर तो त्याचा छंद होता. पण हे विल्सन सुद्धा त्याला काय बोलत नव्हते, तर तो हुशार होता, काम सुद्धा अर्ध्या पगारात करत होता, म्हणून तो त्याला छंद जपायला त्याचा वेळ दिला होता. मग आता हे सगळं व्यवस्थित सुरू होतं. पुढे काय झालं, जाहिरात आल्यानंतर, स्पॉल्डिंग शो द ऍडव्हर्टाइजमेंट टू मिस्टर विल्सन अँड एक्सप्लेन टू हिम दॅट अन अमेरिकन मिलेनियर मिस्टर एझेकिया हॉपकिन्स had founded the famous Red-Headed League to help all redheads like himself. काय सांगितलं, स्पॉल्डिंग शो द ऍडव्हर्टाइजमेंट टू द मिस्टर विल्सन. स्पॉल्डिंगने ती जाहिरात मिस्टर विल्सनला दाखवली. अँड एक्सप्लेन टू हिम, आणि त्यांना सांगितलं, काय सांगितलं, दॅट अन अमेरिकन मिलेनियर. पाहता, अमेरिकन मिलेनियर कोण होते, मिलेनियर म्हणजे लक्षात श्रीमंत माणूस होते. त्याचं नाव काय, एसकी हॉपकिन्स. हॉपकिन्स त्याचं नाव होतं. त्या एसके हॉपकिन्सने काय केलेले आहे, ही हॅड फाउंडेड द रेड हेडेड लीग. ही लाल डोके असल्याची किंवा लाल केस असलेल्याची संघटना एसके हॉपकिन्स यांनी काय केलेली आहे, सुरू केलेली आहे. कशासाठी, टू हेल्प ऑल रेड हेड्स लाईक हिमसेल्फ. त्याच्यासारखेच लाल केस असणाऱ्यांना मदत करण्यासाठी ही संघटना त्यांनी खोललेली आहे. स्पॉल्डिंग अर्ज मिस्टर विल्सन टू अप्लाय फॉर द जॉब. स्पॉल्डिंगने मिस्टर विल्सनला या नोकरीसाठी अप्लाय करण्यासाठी सांगितलं, अर्ज करण्यासाठी सांगितलं. सो द टू ऑफ देम वेंट टू द ऍड्रेस गिव्हन इन द ऍडव्हर्टाइजमेंट. आणि मग त्या दिलेल्या पत्त्यावर, ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये जो पत्ता दिला होता जाहिरातीमध्ये, त्या ठिकाणी ते गेले. फ्लीट स्ट्रीट वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल. पूर्ण जो रस्ता आहे ना, तो रेड हेडेड पीपल म्हणजे लाल केस असलेल्या लोकांनी भरून गेला होता त्या नोकरीसाठी. मिस्टर विल्सन थॉट दॅट विथ सो मच कॉम्पिटिशन ही वुड नॉट गेट द जॉब. मिस्टर विल्सनला वाटलं की ह्या जॉबसाठी खूप कॉम्पिटिशन आहे, खूप स्पर्धा आहेत, खूप लोक आलेले आहेत, म्हणून आपल्याला काही नोकरी मिळणार नाही. ही वॉन्टेड टू गो बॅक. त्याला परत जावंसं वाटलं. कोणाला, विल्सनला. बट स्पॉल्डिंग पुश थ्रू द क्राऊड अँड टूक मिस्टर विल्सन टू द ऑफिस. आणि स्पॉल्डिंगने काय केलं, गर्दी बाजूला सारत ह्या मिस्टर विल्सनला
ऑफिसमध्ये घेऊन गेला तो, एवढी गर्दी असून सुद्धा. बरोबर. देअर वॉज नथिंग इन द ऑफिस बट अ कपल ऑफ चेअर्स अँड अ टेबल. आता ते ऑफिस असं होतं, त्या ऑफिसमध्ये दुसरं काय नव्हतं तर कपल ऑफ चेअर्स म्हणजे 2 खुर्च्या होत्या अँड टेबल म्हणजे एक टेबल होता. मग पुढे काय झालंय, अ रेड हेडेड मॅन सॅट बिहाइंड द टेबल. त्या टेबलच्या मागे एक लाल केस असलेला माणूस बसला होता. ही वॉज मिस्टर डंकन रॉस. ते कोण होते, डंकन रॉस. खुर्चीत बसलेला माणूस कोण होता टेबलच्या तिथे, डंकन रॉस. मग डंकन रॉस कोण होता, अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ रेड हेडेड लीग. या लाल केस असणाऱ्या लोकांच्या संघटनेचा कोण होता, तो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजे प्रतिनिधी होता. ही वॉज व्हेरी प्लीज टू सी मिस्टर विल्सन. मिस्टर विल्सनला पाहून त्याला खूप आनंद झाला. कोणाला, डंकन रॉसला. आता हे पुढचं कॅरेक्टर आलंय डंकन रॉस. खूप असा सस्पेन्स आहे या स्टोरीमध्ये, शेवटपर्यंत पाहिली ना तर तुम्हाला समजून जाईल सगळं. अँड अनाउन्स इमिजिएटली दॅट ही वॉज वेल सूट फॉर द जॉब. आणि त्याने पटकन सांगून टाकलं. कोणी पटकन सांगून टाकलं, डंकन रॉसने. काय सांगून टाकलं, ही वॉज वेल सूट फॉर द जॉब. विल्सनला सांगून टाकलं की विल्सन, मिस्टर विल्सन हे काय आहेत, वेल सूट फॉर द जॉब, या कामासाठी अगदी योग्य माणूस आहेत. ही शूक हँड्स विथ मिस्टर विल्सन. त्याने काय केलं, मिस्टर विल्सनशी हस्तांदोलन केलं. कॉंग्रॅच्युलेट हिम, त्यांचं अभिनंदन केलं. अँड टोल्ड ऑल अदर कॅन्डिडेट्स टू गो बॅक. आणि मिस्टर विल्सनची निवड केली आणि बाकीचे जे अदर कॅन्डिडेट्स होते दुसरे बाहेर थांबलेले त्यांना पुन्हा परत जायला सांगितलं. मिस्टर डंकन रॉस एक्सप्लेन दॅट मिस्टर विल्सन वुड हॅव टू बी इन द ऑफिस फ्रॉम 10 to 2. डंकन रॉसने मिस्टर विल्सनला काय सांगितलं, मिस्टर विल्सनने ऑफिसला यायचे किती वेळ यायचे, 10 to 2, 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत. इफ ही लेफ्ट द ऑफिस ही वुड लूज द जॉब. तर ते अधूनमधून ऑफिस सोडून गेले तर त्यांची नोकरी जाणार. पहा आता, मिस्टर विल्सनला कामावर काय नोकरीची वेळ आहे 10 ते 2 आणि त्याची कंडिशन काय आहे, इफ ही लेफ्ट द ऑफिस, जर ते ऑफिस अधूनमधून सोडून गेले, ही वुड लूज द जॉब, तर त्यांची नोकरी जाणार. स्पॉल्डिंग ॲश्युअर्ड मिस्टर विल्सन दॅट ही वुड लुक आफ्टर मिस्टर विल्सन्स बिझनेस इन हिज अब्सेन्स. स्पॉल्डिंग मिस्टर विल्सनला काय म्हणाले, तर आता मिस्टर विल्सन इकडे 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत इकडे येणार होते कामाला, बरोबर की नाही, नोकरीला. मग मिस्टर विल्सनचा जो बिझनेस होता सावकारीचा, तो कोण सांभाळणार होते, मिस्टर स्पॉल्डिंग सांभाळणार होते, असं त्यांनी आश्वासन दिलं त्यांना, किंवा खात्री दिली की तुम्ही निश्चिंत इथं 10 ते 2 थांबा, मी तुमचा व्यवसाय सांभाळतो. द पे वॉज फिक्स ऍट 4 pounds a week. आणि मिस्टर विल्सनला पगार किती ठरलाय, 4 pounds a week. आठवड्यातून दर आठवड्याला 4 पाऊंड त्यांना मिळणार आहेत. अँड द वर्क, आणि काम काय असणार आहे, मिस्टर विल्सनने विचारलं. अँड द वर्क, काम काय करायचं मी. मग या ठिकाणी पहा, यू हॅव टू कॉपी आउट द एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका. एन्सायक्लोपीडिया म्हणजे ज्ञानकोश असतो की त्याच्यामध्ये सगळी माहिती असते. त्या ब्रिटानिकाच्या ज्ञानकोशाच्या काय करायचं आहे, ती जी प्रत आहे, जो ज्ञानकोश आहे हा एन्सायक्लोपीडिया, त्या एन्सायक्लोपीडियाची कॉपी करायची आहे, नक्कल करायची आहे. काय करायचे आहे, नक्कल करायचे आहे. आता हा जो एन्सायक्लोपीडिया असतो ना, ते डिक्शनरी सारखा असतं, त्यातील जी माहिती असते ती अल्फाबेटिकली असते, आपल्याला पुढे समजेल असते. पाहता, द पे वॉज व्हेरी गुड, पगार चांगला होता. अँड द वर्क वॉज लाईट, आणि त्या पगाराच्या मानाने काम कमी होतं. मिस्टर विल्सन ऍक्सेप्टेड द जॉब अँड बिगॅन हिज वर्क द व्हेरी नेक्स्ट डे. मिस्टर विल्सनने दुसऱ्या दिवसापासूनच कामावर जायला सुरुवात केली. आता पुढे, अँड बिगॅन हिज वर्क व्हेरी नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवसापासूनच कामावर जायला सुरुवात केली. आता पुढे, मिस्टर डंकन रॉस वॉज 3 there in the office to see that Mr. Wilson did his work properly and did not leave the office. डंकन रॉस ऑफिस मध्येच होते. कशासाठी ऑफिस मध्ये होते, टू सी दॅट, त्यांना पाहायचं होतं. काय पाहायचं होतं, आपण जे मिस्टर विल्सन आपण नोकरीवर ठेवलेले आहेत
मिस्टर विल्सन डिड हिज वर्क प्रॉपरली, ते त्यांचं काम व्यवस्थितपणे करतायत का, अँड डिड नॉट लिव्ह द ऑफिस, आणि ऑफिस सोडून कुठं बाहेर जात नाहीत ना, हे पाहण्यासाठी डंकन रॉस तिथंच थांबले. ही टोल्ड मिस्टर विल्सन टू स्टार्ट विथ द लेटर ए. त्यांनी जो एन्सायक्लोपीडिया होता, अल्फाबेटिकली असतो एन्सायक्लोपीडिया, ए या अक्षरापासून त्यांनी सुरुवात करायला सांगितली मिस्टर विल्सनला कॉपी करायला. मिस्टर विल्सन रोट डिलिजंटली फॉर 4 hours विदाउट लिव्हिंग हिज प्लेस. आता हे जे मिस्टर विल्सन होते ते डिलिजंटली म्हणजे सलग, फॉर 4 hours सलग 4 तास आपल्या जागेवरून न हलता, विदाउट लिव्हिंग हिज प्लेस आपल्या जागेवरून न हलता त्यांचं ते काम करत होते 10 वाजल्यापासून 2 वाजेपर्यंत. मिस्टर रॉस वुड ड्रॉप इन फ्रॉम टाइम टू टाइम टू सी दॅट ऑल वॉज राईट विथ मिस्टर विल्सन. मिस्टर रॉस जे होते वुड ड्रॉप इन फ्रॉम टाइम टू टाइम, तो वेळोवेळी काय करायचे, त्या ठिकाणी यायचे आणि सगळं बरोबर चाललंय ना, मिस्टर विल्सन सगळं काम व्यवस्थित करतायत ना ते पाहायचे. ऍट 2 o'clock ही बेड मिस्टर विल्सन गुड डे अँड लॉक द डोअर ऑफ द ऑफिस. आणि दुपारी 2 वाजता ही बेड म्हणजे निरोप दिला कुणाला, मिस्टर विल्सनला. कोणी, डंकन रॉसने निरोप दिला आणि काय केलं, लॉक द डोअर ऑफ ऑफिस, आणि दरवाजाला कुलूप घातलं. आता पुढे काय झालं बघा, त्यांना नोकरी लागली, सगळं व्यवस्थित सुरू झालं. दिस वेंट ऑन डे आफ्टर डे, असं दिवसेंदिवस सुरू होतं, असेच काही दिवस चालत होते, असेच काही दिवस गेले. मिस्टर होम्स सेड मिस्टर विल्सन. मिस्टर विल्सन काय म्हणतात बघा, आता होम्सला काय सांगताय, ही सगळी स्टोरी कोण सांगते, मिस्टर विल्सन सांगते शेरलॉक होम्सला. कारण की शेरलॉक होम्स कोण आहेत, डिटेक्टिव्ह आहेत, मी पहिल्यांदा सांगितले तुम्हाला. आता विल्सन काय म्हणतात पहा. अँड ऑन संडे आय गॉट माय सॅटरडे. आठवडा पूर्ण झाला ना, मग आठवड्याचा पगार, सॅलरी मिळाली. आठवड्याच्या पगाराला आठवड्याच्या शनिवारी त्यांचा पगार मिळाला. इट वॉज द सेम नेक्स्ट वीक अँड द सेम द वीक आफ्टर. आणि त्यानंतरच्या आठवड्यात सुद्धा शनिवारी पगार मिळाला, त्याच्यानंतरच्या शनिवारी सुद्धा पगार मिळाला. आफ्टर अ फ्यू डेज, काही दिवसानंतर, मिस्टर डंकन रॉस केम इन ओनली वन्स इन अ व्हाईल. आणि नंतर जे डंकन रॉस होते ते फक्त ओनली वन्स इन अ व्हाईल, ते काही दिवसानंतर कधीतरीच यायचे. ते ओनली वन्स इन अ व्हाईल म्हणजे कधीतरी एकदाच यायचे. अँड ही डिड नॉट कम इन ऍट ऑल, आणि नंतर ते कधी कचेरीकडे आलेच नाहीत. म्हणजे ज्यांनी कामावर ठेवलं होतं डंकन रॉस, ते विल्सन काम कसं करतोय ते पाहण्यासाठी पहिल्यांदा तिथंच बसून राहिले. नंतर ते कधीतरीच यायला लागले आणि काही दिवसानंतर ते अजिबात तिकडे आलेच नाहीत. मग पुढे काय झालं पहा, विल्सन काय सांगतात. मिस्टर विल्सन कंटिन्यू. 8 weeks हॅड पास. अशा 8 आठवडे गेले. लाईक दिस, असे 8 आठवडे गेले. अँड हॅड रिटन अबाउट अबॉट्स. अँड आय हॅड रिटन अबाउट अबॉट्स, आर्चरी एटसेट्रा. आणि त्यानंतर अबॉट्स, आर्चरी हे शब्द त्यांनी लिहून काढले, म्हणजे ए ची सगळी पूर्ण केली त्यांनी. अँड आय होप दॅट आय माइट गेट ऑन द बी सून. आणि मिस्टर विल्सन जे एन्सायक्लोपीडियाचं काम करत होते ते ए ने सुरू होणारे, म्हणजे ए अक्षराने सुरू होणारे सगळे शब्द ते जवळजवळ लिहून काढले त्यांनी. आता ते त्यांना वाटलं त्यांनी आता बी पासून सुरुवात करणार आहेत. अँड देन सडनली द होल बिझनेस केम टू अन एंड. आणि एकाएकी सगळा व्यवसायच ठप्प झाला. होल बिझनेस केम टू अन एंड, सगळा बिझनेसच ठप्प झाला. टू अन एंड म्हणजे कामच संपलं. होम्स हास, कारण की यांचं काम पूर्ण झालं नव्हतं, आता फक्त ए अक्षराने सुरुवात केली होती. येस सर, दिस मॉर्निंग म्हणजे आज सकाळी, आय वेंट टू माय वर्क ऍज युज्युअल ऍट 10 o'clock. मी नेहमीप्रमाणे माझ्या कामाला 10 वाजता गेलो होतो. बट द डोअर वॉज शट, पण ऑफिसचा जो डोअर होता, दरवाजा होता, शट म्हणजे बंद होता. अँड लॉक विथ अ लिटिल नोट नेल ऑन इट. आणि त्याच्यावर एक नोट होती, एक चिठ्ठी होती. काय चिठ्ठी होती पहा. द रेड हेडेड लीग इज डिझॉल्व October 9, 1880. काय लिहिलं होतं बघा त्याच्यामध्ये. 9 ऑक्टोबर 1980
अशी तारीख होती त्याच्यावर आणि त्याच्यावर लिहिलं होतं द रेड हेडेड लीग इज डिझॉल्व. लाल केसवाल्यांची संघटना बंद झाली आहे. म्हणजे संघटनाच त्यांनी बंद झाली आहे किंवा रद्द झालेली आहे अशी बातमी होती. आता अचानक एखादी अशी संघटना एखादं ऑफिस असं बंद का होईल? तर पहा आता विल्सनला काय वाटले पहा. आय वॉज शॉक, मला धक्काच बसला. आय डिड नॉट नो व्हॉट टू डू, काय करावं ते मला कळना. मग मिस्टर विल्सन पुढे सांगू लागले. मिस्टर विल्सन वेंट ऑन विथ हिज स्टोरी. मिस्टर विल्सन त्यांची स्टोरी सांगू लागले. ते कामाला जाऊ लागले, आठवड्याच्या आठवडे गेले, त्यांचा पगार मिळत होता आणि 8 आठवड्यानंतर काय झाली, ती संघटनाच अचानक बंद झाली. मग त्यांना धक्का बसला. मग त्यांनी काय केलं विल्सनने पहा, ऑफिसला गेल्यानंतर आय मेड इन्क्वायरीज ऍट द नियर बाय ऑफिसेस. शेजारच्या काही ऑफिसमध्ये त्यांनी चौकशी केली मिस्टर विल्सनने. बट नन ऑफ देम न्यू एनिथिंग अबाउट द लीग. पण त्या लीग बद्दल, रेड हेडेड लीग बद्दल कुणालाच काही माहीत नव्हतं. द रूम्स हॅड बीन रेंटेड अंडर अ फॉल्स नेम. आणि ते जे ऑफिस होतं त्यातले जे खोल्या होत्या, त्या रूम्स होत्या, त्या रेंटेड म्हणजे भाड्याने घेतल्या होत्या. पण कशा घेतल्या होत्या? अंडर अ फॉल्स नेम, चुकीच्या नावाने भाड्यावर घेतल्या होत्या खोल्या. त्या ठिकाणी कोणी डंकन रॉस नव्हता, कोणी काय नव्हतं. चुकीचं नाव सांगून त्या खोल्या भाड्याने घेतल्या होत्या. म्हणजे काहीतरी फसवणूक झाल्यासारखं त्याला वाटलं. आय वोंट हॅव होम अँड आस्क माय असिस्टंट स्पॉल्डिंग फॉर ऍडवाइस. आणि मग विल्सन घरी गेले आणि त्याचा जो असिस्टंट होता स्पॉल्डिंग, त्याने सल्ला विचारला त्यांना. फॉर ऍडवाइस म्हणजे स्पॉल्डिंगला सल्ला विचारला. बट ही कुड नॉट हेल्प मी इन एनी वे. पण स्पॉल्डिंगची सुद्धा काही मदत झाली नाही. कारण की स्पॉल्डिंग हुशार होता म्हणून विल्सनला वाटलं आता विल्सनची नोकरी गेली, म्हणून त्यांनी स्पॉल्डिंगला विचारलं काय करावं. पण तो सुद्धा काही सांगू शकला नाही. आय वॉन्ट टू फाइंड आउट अबाउट द लीग, मिस्टर होम्स, हू दे आर अँड वाय दे प्ले दिस प्रँक अपॉन मी. म्हणजे पहा, आणि मग हे जे विल्सन होते ते सुद्धा शांत बसले नाही. ते म्हणाले आय वॉन्ट टू फाइंड अबाउट द लीग. मला या मंडळाबद्दल, या संघटनेबद्दल माहिती काढायची आहे. मिस्टर होम्स, हू दे आर, ते कोण लोक होते, कोण लोक आहेत, अँड वाय दे प्लेड दिस प्रँक अपॉन मी, आणि माझी अशी थट्टा त्यांनी का केली ते मला शोधायचंय. द होल थिंग इज अ मिस्ट्री. आणि ही जी गोष्ट आहे ना सगळी, ती सगळी मिस्ट्री आहे. मिस्ट्री म्हणजे गूढ आहे, गुपित आहे, त्याच्याबद्दल कुणालाच काय माहित नाहीये. अँड दॅट इज वाय आय केम टू यू. आणि म्हणून मी तुमच्याकडे आलोय. आय हॅव हर्ड अ लॉट अबाउट यू. मी तुमच्याबद्दल खूप ऐकलेलं आहे, तेव्हा तुम्ही मदत कराल म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे. आता मिस्टर विल्सनला काय शोधायचंय? मिस्टर विल्सनला काय शोधायचंय आता, की ती रेड हेडेड लीग नेमकी काय आहे, ते ऑफिस कशासाठी घेतलं होतं आणि ह्या विल्सनला अचानक कामावरून का काढलं हे त्यांना माहिती करून घ्यायचं होतं. आता पहा, होम्स फाउंड मिस्टर विल्सन स्टोरी व्हेरी अनयुज्युअल. पाहता, आणि ही जी अनयुज्युअल म्हणजे विलक्षण, होम्सला जे शेरलॉक होम्स आहेत की जे डिटेक्टिव्ह आहेत त्यांना ही विल्सनने स्टोरी सांगितली त्यांच्याबद्दल घडलेली, ती खूप विलक्षण वाटली, वेगळी वाटली. हे आज होम्सने विचारलं, मिस्टर विल्सन, these assistant of yours who first called your attraction to the advertisement. मिस्टर विल्सन, तुमचा जो असिस्टंट आहे स्पॉल्डिंग, त्याने पहिल्यांदा तुमचं लक्ष या जाहिरातीकडे वेधलं, बरोबर. अँड व्हॉट इज ही लाईक, तो साधारण कसा दिसतो, हा स्पॉल्डिंग दिसतो कसा. होम्स आता चौकशी करायला लागले की ज्याने तुम्हाला ही पहिल्यांदा जाहिरात दाखवली तो स्पॉल्डिंग दिसतो कसा. आता पहा, मग विल्सन सांगतायत, स्मॉल, स्टाउट, विथ नो हेअर ऑन हिज फेस, ही हॅज अ व्हाईट स्प्लॅश ऑफ ऍसिड ऑन हिज फोरहेड. तो कसा आहे, स्मॉल आहे, बुटका आहे, स्टाउट म्हणजे स्थूल आहे, विथ नो हेअर ऑन हिज फेस म्हणजे त्या स्पॉल्डिंगच्या चेहऱ्यावर एक सुद्धा केस नाही. ही हॅज अ व्हाईट स्प्लॅश ऑफ ऍसिड ऑन हिज फोरहेड, आणि त्याच्या कपाळावर एक ऍसिडचा पांढरा डाग आहे. व्हाईट स्प्लॅश, व्हाईट स्प्लॅश म्हणजे पांढरा डाग. I thought as much, said Mr. Holmes. Is he still with you? पाहता, I thought as much म्हणजे मला वाटलंच होतं. होम्स म्हणाले,
इज ही स्टील विथ यू? आता सुद्धा तो तुमच्या सोबत काम करतो का? विल्सन म्हणतात ओ येस सर, स्पॉल्डिंग आता सुद्धा माझ्या सोबत काम करतो. पाहता दॅट विल डू मिस्टर विल्सन. ठीक आहे. आय कॅन गिव्ह यू माय ओपिनियन ऑन दिस सब्जेक्ट इन अ डे ऑर टू. मी तुम्हाला या विषयावर माझं मत 1 किंवा 2 दिवसात कळवतो. टुडे इज सॅटरडे अँड बाय मंडे वी मे कम टू अ कन्क्लुजन. आज सॅटरडे म्हणजे शनिवार आहे आणि सोमवारपर्यंत, बाय मंडे म्हणजे सोमवारपर्यंत, वी मे कम टू अ कन्क्लुजन, आणि सोमवारपर्यंत आपण याच्यावर निष्कर्ष काढू, असं कोण म्हणाले? होम्स म्हणाले. कारण की ते शोधलं पाहिजे नेमकं काय आहे ते. अशा पद्धतीने हा या स्टोरीचा पार्ट 1 होता. बरोबर. आता पार्ट 2 जो आहे तो काय करणार आहे मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगणार आहे. या ठिकाणी पहा, हा जो पार्ट 2 आहे तो आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ओके. आणि पुढील व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ती डिस्क्रिप्शन मध्ये पहा.